घ्या तुम्ही घ्या. बरं, या प्लॉटमध्ये तुम्ही काड्या वगैरे सगळे उतरून फेकून दिले का? नाही, हे म्हणजे ह्या वर्षीचं पहिला प्रयोग आहे. इथं आपण हे ज्या पद्धतीने आपण पारंपरिक पद्धतीमध्ये आपण बेड न पाडता ज्या पद्धतीनं तुम्ही कापूस लागवड करता त्याच पद्धतीनं केला आहे. पण फक्त आपण इथं का केलं, इथं नांगरणी नाही केली, रोटावेटर नाही मारलं, डवरा नाही मारलं, म्हणे बिना जमिनीला इजा पोचवता नांगरण वकरण डवरण न करता फक्त सारे फाडून त्या साऱ्यावर टोकन यंत्राच्या सहाय्यानं टोकन केलं फक्त. आणि ग्लायकोसेटच्या फवारणी करून तणाचं नियंत्रण केलं इथं. म्हणजे इथं काही शेतकऱ्यांसाठी हे आपण डेमो प्लॉट बनवलेला आहे. कारण की काही शेतकरी म्हणतात का आमच्याकडं पाण्याचा तुटवडा आहे, बेड पाडलं तर बेडवर आपण टोकन केले तर उगवल आणि पाण्याचा ताण पडलं तर झाडाला पाण्याचा ताण पडेल, म्हणून त्याच्यासाठी जे डोंगराळ भागातले शेतकरी आहे, कारण आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कुठं अशी शेती आहे का जिथं आज पाणी पडलं का दुसऱ्या दिवशी वारा नाही येते. त्या शेतीसाठी आपण इथं डेमो प्लॉट बनवलेला आहे. इथं बिना बेड पाडता पारंपरिक पद्धतीने जसं शेती करतात फक्त त्याच्यामध्ये एकच केलेलं आहे, नांगरणी वखरणं, डवरण करणं, रोटावेटर करणं आणि निंदण करणं. हे कामं केले नाही आहे. याच्यात फक्त आपण लागवड करून कचऱ्याची औषधी मारून आपण इथं फवारणी करून आज आपण ह्या प्लॉट सदन लागवड पद्धतीने आपण इथं डेव्हलप केलेलं आहे. तरी काका तुम्हाला पारंपरिक शेतीमध्ये आणि ह्या शून्य मशागतीमध्ये हे फरक आहे. हां तुम्हाला अंतर आहे ना, खूप अंतर आहे. याच्यात झाडं वाढलेले आहेत, झाडांना पुढेही चांगले आलेले आहेत, बोंडही झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण 3 फुटावर 4 फुटावर जेव्हा झाड लावतो तर त्या झाडापेक्षा याच्यात झाडं किती बसले आणि किती झाडं बसले आणि किती उत्पन्न वाढेल याची काही हिसाबच नाही ना, की बा किती झाडं, किती बोंड निघाल, किती कापूस निघेल. पाहणं दिसतच आहे, स्पॉटवर दिसतच आहे ना. कोणत्याही प्रकारचा खर्च नसताना अशा प्रकारचं समजा उत्पन्न जर घेतलं आणि अशा प्रकारचे उत्पन्न समजा एखादं जनावर आलं, एखादं डुक्कर आलं, त्यांनी एखादं झाड तोडलं तरी त्याचं काही नुकसानही वाटणार नाही ना. किती उत्पन्न वाढेल याच्यात, साहजिकच आहे. खूपच सुंदर प्लॉट आहे. आता तुम्हाला अंदाजे इथं किती खर्च वाचला असेल ह्या शून्य मशागतीमध्ये तुमच्या पारंपरिकपेक्षा आणि हे शून्य मशागत? फवारणीचाच खर्च आलेला आहे, दुसरा कोणता खर्च आलेला आहे? लागवडीचा खर्च आलेला आहे, बिजाईचा खर्च आलेला आहे. बाकी नांगरणी वखरणी सगळं खर्च सगळंच वाचून गेलेलं आहे ना. डवरा वगैरे सगळं वाचून गेलेलं आहे. आज डवऱ्याला एखादा माणूस लावतो म्हणतं तो 1000 रुपये रोजी घेतो अवताची. मग त्याच्या हिशोबाने पाहिलं तर हे सगळं प्रकार काय आहे म्हणजे बायाही वाचल्या याच्यात, माणूसही वाचला, अवतही वाचला, सगळंच वाचलं. आता हा तर आमचा माणूस तर भाड्यानं अवता आणतो ना, भाड्यानं अवता आणतो, स्वतः नाही वाहत ना, स्वतः बैलजोडी वगैरे नाही आहे, भाड्यानं अवता आणतो. किती पैसे वाचेल त्याचे. म्हणजे हा शेतीला भेट देऊन तुम्हाला कसं वाटत आहे? एकदम सुंदर, खूपच सुंदर वाटत आहे. आणि प्लॉट पाहिल्याच्या नंतर तर खूपच सुंदर वाटत आहे. काय कृष्णा, बिना खर्चामध्ये शेती एवढी सुपर म्हणजे काय? 70,000 रुपये खर्च करून बी अशी पराठी नाही. तुला म्हणूनच तुला समजा जर माझी शेती जेव्हा तुम्ही केली तेव्हा समजा तू जर समजा इकडे आला असताना याची भेट जर समजा घेतली असती तुझ्यासोबत म्हटलंही होतं, लई फायदा झाला. हा तुझ्यासोबत मी म्हटलंही होतं की तू आता काल तू माझ्याजवळ जेव्हा आला होता तेव्हा तुला मी म्हटलं होतं की बा तू तणनाशक वगैरे मारू नको, पहिले भेट घे, त्याच्यानंतर सगळं कर. तेव्हा तू पुढच्या वर्षी तास करू. पहा ना तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय माहिती का होईल? आपण अनुभवच नाही घेतलं तर आपल्याला काय? प्रत्यक्ष पाहतो ना आपण, शेती पाहतो ना प्रत्यक्ष. जिथलं झाड तिथं कापून टाकलेलं आहे, जिथं झाड तिथं ज्याचं डेट तिथं ठेवलेलं आहे. करूनच पाहिले होते, करून पाहासाठी काही गेलं नाही ना, त्याला थोडंच पैसे लागतील.